आदरणीय भूमिका देवीक नमन करून केरी देव आजोबाक नमन करून आयच्या 70 वाठारांतल्या 4 प्रोजेक्टाचे फाउंडेशन स्टोनाच्या ह्या सुवाळ्याक आमच्या मदीं आसात आमच्या राज्याचे हेल्थ मिनिस्टर आणि तुमच्या सगळ्यांचे बाबा उर्फ विश्वजीत राणे. आमच्या मदीं आसात आमचे पावर मिनिस्टर आणि न्यू एंड रिन्युएबल एनर्जी बाबसुदीन ढवळीकर. पर्येची आमदार डॉक्टर देविया राणे. ती फक्त म्हणजे आमदार न्ही तर बेस्ट आमदार पुरस्कार जर कोणाक मेळ्ळो आसत तर डॉक्टर देविया राणे. ती उलयता आसतना की आपूण शिकता म्हणून सांगता. म्हाजे तर म्हणणें आसा एका वर्सात तुम्ही पूर्ण शिकली, आता तुम्ही शिकोवंक शकता, इतक्या पर्यंत तुम्ही पावल्ली आसा. सो ऑफकोर्स हांव कित्याक सांगता तर विधानसभेत पुराय आपल्या मतदारसंघाचो सगळो अभ्यास करून मांडप आणि विशेष करून फॉलोअप करून आपल्या मतदारसंघात कितें करपाक जाय ते करून घेवप ही एक म्हणजे धडाडीत काम करपी डॉक्टर देविया राणे. खरोखरूच हांव मनापासून तांचे खूब खूब अभिनंदन करता. आयचे 4य प्रोजेक्ट जर तुम्ही पळयशात जाल्यार पयलो प्रोजेक्ट आमी 11 kV अंडरग्राउंड ताका ऑलमोस्ट 22 कोटी रुपया खर्च करता. हेजे फक्त फाउंडेशन स्टोन आसा, बट बाकी 70 वाठारात वेगवेगळे अंडरग्राउंड केबलिंग आमी ऑलरेडी करता. आमचे पावर मिनिस्टर बाबसुदीन ढवळीकर ताजेर उलयल्या, हांव ताजेर इन डिटेलान चड उलोवचो ना. दुसरो प्रोजेक्ट जाका आमी म्हणटा की 15 MLD वॉटर ट्रिटमेंट प्लांट, म्हणजे दोनूय प्रोजेक्ट हे सातत्यात लोकांच्या गरजेचे लायट आणि उदक, आणि त्या खातीर होय प्रोजेक्ट आमी आज फाउंडेशन स्टोन घालता. तिसरो प्रोजेक्ट जाका आमी म्हणटा की केरीचो देव आजोबा हाजे पुराय ब्युटिफिकेशन करप, जे आमचे श्रद्धास्थान आसा. 70 सयत गोंयचे लोक सुद्धा देव आजोबाक नमन करपा खातीर सातत्यात त्या देवळात येता. ताजे ब्युटिफिकेशन तिने आपल्या MLA लेड फंडांतल्यान घेतल्या बद्दलय बी हांव आमदार देविया राणे यांचे खूब खूब अभिनंदन करता. आणि चवथो प्रोजेक्ट आमी सातत्यात पळयताले, टुरिस्ट येता, टुरिजम आसा, ते सन सँड अँड सी हे आमी सातत्यात म्हणटा. म्हणजे खंय आसा तर ते बिचार येता, बीच पळयता आणि ते चल्ले. बट त्याच टुरिजमाचो फायदो खरेंच आमच्या 70 गांवांतल्या, सांगे गांवांतल्या, काणकोण गांवांतल्या, केपें गांवांतल्या लोकांक जाता काय कितें तर तो इतको तेंप जायनाशिल्लो. बट तो जावचो म्हणून जो वेलनेस टुरिजम रिसॉर्ट आमच्या PPP तत्वाचेर, जे अंजुणा वयतना आसतना आमच्या गेटीचेर रायट सायडींतल्यान जागे आसा, म्हणजे हांगासरूय ते कॉन्ट्रॅक्टरूय आसात, तो एक बरो प्रोजेक्ट हो तयार करता, ज्या निमित्तात म्हणजे थंयसरूय बी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तयार जातल्यो आणि कितलेशे टुरिस्ट जेंकां आमी म्हणटा की म्हादई वायल्ड लायफ पळोवपाक जाय, जेका एडव्हेंचर टुरिजम करपाक जाय, तेचे खास करून टुरिस्ट आयजूय बी आमच्या ह्या परिसरात येता. बट ताची संख्या ही खरोखरूच खूब मोठ्या प्रमाणात वाडटली हाजी म्हाका खात्री आसा. त्या खातीर तोय प्रोजेक्ट आमच्या टुरिजम डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी फाउंडेशन स्टोन घालता. हे सगळे प्रोजेक्ट जे फाउंडेशन स्टोन आमी आज घालता ते पुराय फुडल्या 2 वर्साच्या भितर एका चड तेंप न्ही. भारतीय जनता पार्टीचे सरकार अशें आसा ज्याचो फाउंडेशन स्टोनूय आमीच घालता आणि ताचे इनॉग्रेशन सुद्धा आमीच करता, अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा. म्हणून फुडल्या 2 वर्सांक ह्याय प्रोजेक्टाचे आमी इनॉग्रेशन करतले. हांव चड वेळ घेवचो ना, बट चड वेळ घेयनासर सुद्धा विशेष करून डॉक्टर देविया राणे आणि बाब विश्वजीत राणे हांच्यानी 70 सयत उजगांवाचो विकास हो ध्यास सातत्यात घेवन आपल्या पुराय ह्या भागाचो विकास कशा पद्दतीन जावचो हाज्या खातीर काम करता. विश्वजीत राणे बाब हेल्थ मिनिस्टर आसल्या कारणान आणि बाकी सगळे पुराय गोंयभर तांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत हेल्था कडेन व्यवस्थीत रित्या आमी पळयता की सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसूं किंवा बाकीची सगळी हॉस्पिटल ज्या पद्दतीत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर गोंयांत रेडी करपाक जाय ताच्या खातीर सातत्यात तांची भर आसता. आणि लोकांक बऱ्यो आरोग्य सुविधा मेळोवन दिवपा खातीर रिसेंटली टाटा बरोबर टायअप केल्ल्या ज्या कॅन्सर खातीर आमकां खबर आसा, एखाद्याच्या घरात जर एखादो कॅन्सर दुयेंती जालो जाल्यार ताका कितले त्रास जाता हे तोय जाणा, हांवूय जाणा. म्हणून ताका ट्रिटमेंट आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीत जावची, सुपर स्पेशलिटीज जावची, ताजेर ताण पडचो न्ही म्हणून ही फॅसिलिटीज हांगासर सुरवात केल्या. आणि एक अत्यंत बऱ्या पद्धतीचे
सोयी आणि सुविधा ते उपलब्ध करून दीत आसा. आयच्या ह्या सुवाळ्याचेर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल विकसित भारत 2047 हे विजन मुखार दवरून आमी सगळे जाण मेळोन काम करता. बरेचशे फावटी विरोधक हे राजकारण करपाचें काम करता. विरोधकाक गोंयचो विकास जाल्लो नाका म्हणून देशाचो विकास जाल्लो नाका. माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल विकसित भारत विकसित गोंय ही संकल्पना दवरून म्हणजे फुडल्या 25 वर्साचो विजन कसो आसचो हे मुखार दवरून आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या हेजेर भर दीत आसा. तुम्ही जर पळयशात मोदीजीच्या कार्यकाळात 10 वर्सांक तुम्ही पेडण्या पासून काणकोण पर्यंत आणि 70 पासून दाबोळी पर्यंत ह्या गोंयचो विकास पळयात. ह्या 70चो विकास पळयात. वेगवेगळे रस्ते आसतले, लायट आसतले, पूल आसतले, हॉस्पिटल्स आसतली, टुरिझम प्रोजेक्ट आसतले. तुम्ही जर पळयले आसत जाल्यार अटल सेतू सारकिलो 3रो पूल आमी बांदपाक शकले. जुवारी सारकिलो 2रो पूल आमी बांदपाक शकले. मनोहर पर्रीकर बायपास काणकोणांत ज्या जाग्याचेर 1.5 वर लागताले आज 4 मिनटांनी जो रस्तो आहा पळय तोय बांदपाक शकले. 70तले असे काही विकास प्रकल्प आसात. सातत्यात तांच्यांनी प्रपोजल आणि बाब विश्वजीत राणे यांच्यानी आतांय उलोवन दाखयले. हय, केरी गांव तसो पळोवंक वचत जाल्यार हो निसर्ग संपन्न गांव आसा. म्हणजे ज्या गांवांत आमी गोंयची एक एंट्री पॉयंट म्हटल्यार जाता. तो गोंयचो शेवटचो गांव न्ही तर तो गोंयचो पयलो गांव आसा ज्या गांवांतल्यान आमी एंट्री करता. आणि तो गांव हो सुंदर गांव जावचो, तो गांव हो ब्युटिफूल जावचो म्हणून केरी पुराय तांच्यानी ब्युटिफिकेशनाचोय प्रोजेक्ट आमच्या GSADCच्या मुखार दवरला. जाता तितक्या बेगीन तेय बी आमी एंट्री पॉयंट जो आसा होय प्रकल्प आमच्या हातात घेवपाचो आसा आणि जाता तितक्या बेगीन तोय प्रोजेक्ट हो पुराय करतले. दुसरे 70तले कितलेशेच इंटरनल रोड किंवा बारीक साको आसलेले पूल करपाचें काम आमच्या सरकारात ऑलरेडी सुरवात केल्या. फाटल्याच दिसांनी आमी दोगूय जाण बरोबर तिगाय बरोबर आसतना आमी त्याय पुलाचें इनॉग्रेशन केल्लें. आतां म्हाका दिसता सावर्ड्याचो पूल हो एकूच पूल उरला. हांवें PWDक ऑलरेडी इन्स्ट्रक्शनूय दिला की त्या पुलाचो सर्वे करून तोय प्रोजेक्ट आमकां जाता तितके बेगीन पुराय करपाक जाय. ताज्या खातीर तोय प्रोजेक्ट जो आसा होय आमी पुराय कंप्लीट करतले. माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता आसतना आमी ह्युमन रिसोर्स तयार करप म्हणजे स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग ही योजना जी आसा ह्यो सातत्यात लोकां मुखार हांव मांडटा. PM विश्वकर्मा योजना आसतली किंवा आमी ITI पॉलिटेक्निक आणि कॉलेज हातूंतल्यान भुरगे स्किल्ड जावचे, तांकां नोकरी मेळची, गव्हर्मेंट सेक्टरात मेळची, प्रायव्हेट सेक्टरात मेळची. बट 100% भुरगे हे सेल्फ एम्प्लॉयमेंटरी जावपाक जाय. नाल्यार ताका सरकारी नाल्यार बिगर सरकारी नोकरी ही 100% लोकांक मेळपाक जाय. कारण आमी म्हणटा की लोकांची जर आर्थीक परिस्थिती सुदरतली आसत जाल्यार ती आर्थीक परिस्थिती सुदरपा खातीर आमच्या सारकिले सरकार जे आसा हे सातत्यात काम करीत आयिल्लें आसा. फाटल्या 10 वर्सांक खूब मोठ्या प्रमाणात बदल 70त आणि गोंयांत आमी करपाक शकले आणि तो फक्त आणि फक्त मोदीजी खातीर. अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. तुम्ही मुद्दामून काढून पळयात. मोदीजीच्या डबल इंजिन सरकारा खातीरच येदो व्हडलो विकास आज गोंयांत जाता, आज 70त जाता. कारण आमी पळयता की 33,000 कोटी रुपया म्हणजे गोंयचे बजेट 26,000 कोटी. आमकां 33,000 कोटी रुपया फक्त रस्ते आणि पूल करपाक जर कोणी दिले आसत जाल्यार गडकरीजीन दिल्या, मोदीजीन दिल्या. त्या शिवाय कदापि ते शक्य नाशिल्लें. आणि आयजूय बी आमी खंयचोय जरी प्रोजेक्ट आमी पळयता की फाटल्या दिसांनी डॉक्टर देविया हांच्यांनी म्हाजे कडेन म्हणजे तांच्या फॉरेस्ट कॉर्पोरेशनांतलो एक नवीन प्रोजेक्ट रेडी करून दिल्लो जो ट्रायबलच्या अंडर. नो डाऊट ती पर्यांतलें काम पळयतात पण आपल्या फॉरेस्ट कॉर्पोरेशनाचेंय काम हे खूब बऱ्या पद्दतीत पळयता. तांच्यांनी काणकोण हांगासर आशिल्लो ट्रायबल प्रोजेक्टाच्या अंतर्गत तांच्यांनी प्रोजेक्ट घातला. तोय प्रोजेक्ट आमी सँक्शन करून दिवंक शकतले. हांवें कित्याक सांगलें तर पर्याकारांक ती फक्त आमदार म्हणून आसतली बट सरकारा खातीर फॉरेस्ट कॉर्पोरेशनाची चेअरमॅन म्हणून सुद्धा खूप बऱ्या पद्धतीचे काम ती सातत्यात करता. हांव खरोखरूच तिची तोखणाय करता. आपले कॉर्पोरेशन सेल्फ सस्टेन कशें जावचें, ते स्वयंपूर्ण कशें जावचें. मागीर ते कॅज्यू फेस्ट आसूनी किंवा फेणी खातीर GI टॅग आसूनी. आमी म्हणटा की पयली फेणी इल्ली आमच्या गांवांनूच लोक मारताले बट ती फेणी ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलाचेर ती फेणी फक्त म्हणजे पिवन पयली लोक म्हणटाले की फेणी पिला रे काय म्हणटाला. बट आज फेणी पिवप हो एक म्हणजे त्या पद्दतीचो तसो पळोवंक वचत जाल्यार ताका GI टॅग जर मेळ्ळे आसत
जाल्यार आमी म्हणटा की नॅशनल आनी इंटरनॅशनलाचेरय वचपाक सुद्दां होय प्रोजेक्ट एखाद्या वेळी आमचो फुडें वचूं शकता. म्हणून सातत्यात अशा पद्दतीत वेगवेगळे प्रोजेक्ट हे आमी सदोदीत करीत आसा. आयच्या ह्या घडीक आमी माननीय मोदीजीची संकल्पना ही 4 पिलराचेर आमी सरकार चलता. 4 पिलर खंयचे? एक नारी शक्ती जी आयज खूब मोठ्या प्रमाणात पर्येचे आमदार तिच्या खातीर हांगासर आसा. तुमच्याच खातीर स्वता ताळी मारून घेयात.